नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा मार्केट आज आपल्या टप्प्यातला कार्यक्रम झाला, की फ्लॅट ओपनिंग झालं, की आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं, की जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं, तर आपल्याला इझिली ट्रेड मिळेल. जो की आपण हा ट्रेड कॅप्चर केला. ठीक आहे. आपण हा ट्रेड कॅप्चर केला. ठीक आहे. नंतर इथे एक सेलिंग स्कॅल्प पण आपण बोललेलो, की जे ह्या लाईनच्या होती. आता मी डिलीट मारली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. इथं आपण एक सेलिंगचा स्कॅल्प केला. ठीक आहे. तर तो हा एवढा होता. त्यानंतर आपण एक बायिंगचा स्कॅल्प पण केला. कारण बायिंगचा स्कॅल्प मी ग्रुपवरती अपडेट केलेला. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण ट्रेडमध्ये काय नाही केलं. मग Subscribe त्यानंतर now. हा हा एक मूव्ह झाला, हा एक मूव्ह झाला. आपला अशी अपेक्षा होती, की हा पुन्हा रिटेस्ट करून खाली यावा. मग त्यानंतर मग डे लो जर ब्रेक झाला, तर मग आपल्याला टार्गेट चांगलं मिळेल, असा आपला प्लॅन होता. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपला आजचा दिवस जो होता, तो चांगला सक्सेसफुल ट्रेड मिळाला आपल्याला. अ, दोन्ही साइडला. ठीक आहे. सेलिंग मिळालं, बायिंग मिळालं. ठीक आहे. आता उद्यासाठी आपण काय प्लॅन करूया. उद्यासाठी आपल्याला डे लो आहे ना, हा एरिया पूर्णपणे सपोर्टचा आहे, जो की हा ब्रेकआउट एरिया आहे. बरोबर. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही, तोपर्यंत खाली येत नाही. ठीक आहे. आता मार्केट उद्या ओपन कुठे होते? आपल्याला ओपनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर मार्केट आउट ऑफ द बॉक्स ओपन झालं, तर आपले सगळे कॅल्क्युलेशन चुकतात किंवा आपले प्लॅन जे असतात तयार केलेले ते थोडेसे मग वेट होतो. म्हणजे आपण ट्रेड करायला थोडंसं लेट होतो मग आपल्याला. ठीक आहे. आपल्या टप्प्यात कार्यक्रम आला तर आपल्याला इझिली ट्रेड मिळतो आणि आपण तो ट्रेड कॅप्चर करून आपण दिवसभराचं बऱ्यापैकी कामकाज उरकतो लवकरात लवकर. ठीक आहे. तर आता उद्यासाठी प्लॅन करताना मार्केट कुठं ओपन होतंय ते बघूया. ठीक आहे. जर समजा मार्केट गॅप ओपन झालं, तर वेल एंड गुड. आपलं मिनिमम टार्गेट हे रिटेस्ट आणि कंटिन्यूएशन आपलं इथपर्यंत असलं पाहिजे. म्हणजे 23,450 च्या आसपास आपलं टार्गेट असलं पाहिजे. कारण 23,500 तर राउंड लेव्हल असते. इझिली ब्रेक होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पहिला 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 व्ह्यू हा झाला. ठीक आहे. जर समजा मार्केट गॅप डाउन ओपन झालं इथं कुठेतरी. ठीक आहे. मग हे मार्केट कुठेतरी खेळलं जाईल असं. इथं ह्याच्यापेक्षा काही जास्त होणार नाही. जर समजा हा ब्रेक झाला तर तरच तिथं खाली मग हे टार्गेट मिळतील. पण मला वाटत नाही मग ते एकदा हे ट्रॅप झालं की नाही मग ते ऑप्शन सेलरला ते एज मिळते. मग उद्याचा पूर्ण दिवस आपला वाया जाईल कदाचित मग. कारण मग इथं जर ते खेळत राहिलं, तर मग ह्याला रेंज मिळाली. ऑप्शन सेलरला इथं रेंज मिळाली. ठीक आहे. हा एक दुसरा प्लॅन झाला. तिसरा प्लॅन काय जर समजा ओपनच इथं झालं आणि पुन्हा सस्टेन झालं ह्याच्यावरती. ओपन इथं झालं आणि पुन्हा सस्टेन झालं, तर आपण इथं बुलिशला जाऊ शकतो. ठीक आहे. किती टार्गेट येईल डोंट नो, पण बऱ्यापैकी आपण ट्रेल करू शकतो. ठीक आहे. हा तिसरा प्लॅन आहे. आणि चौथा प्लॅन काय असेल, तर जर समजा मार्केट इथं ओपन झालं आणि हा रिटेस्ट म्हणजे वरती ब्रेकच होत नाहीये. ठीक आहे. तर मग हा सेल ऑफ आपल्याला कंटिन्यू मिळेल. हा सेल ऑफ तो चांगला मिळेल, कारण हे सगळे बुल ट्रॅप झाले सगळे वरती. ठीक आहे. तर हा तिसरा प्लॅन असेल. सॉरी चौथा प्लॅन हा 5वा प्लॅन आहे. ठीक आहे. कितवा का असेना तुम्हाला समजल्याशी मतलब. ठीक आहे. तर मग असा विषय ह्याच्यामध्ये. फक्त मार्केट जर समजा आउट ऑफ द बॅग्स ह्याच्यावरती ओपन झालं, तर मग आपण थोडंसं वेट एंड वॉच प्लॅन व्यवस्थित करून मग ट्रेड करू. ह्या रेंजमध्ये 200च्या खाली कुठं पण ओपन होऊ द्या, साइडवेज असणार आहे. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग नाही. ह्याच्या खाली जर ओपन झालं तर बुल ट्रॅप झाला म्हणायचं आणि सेलिंगला पोझिशन निघायची. ठीक आहे. ह्याच्यावरती निघाला तर मग हे रिटेस्ट आणि कंटिन्यू इथं आपण सेलिंगचा एक स्कॅल्प टाकू शकतो. ठीक आहे. जर समजा एक कंटिन्यूएशन मिळालं आणि इथं इथं काय मार्केट जाऊन थांबलं, तर इथं आपण जोपर्यंत हे टेस्ट मिळत नाही, तोपर्यंत वरती टार्गेट कंप्लीट होत नाही. ही एक गोष्ट ध्यानात असू द्या. हा रेझिस्टन्स आहे. या रेझिस्टन्सच्या इथं पण आपण वॉच केला पाहिजे. हे टार्गेट बरंच मोठं आहे. छोटं तुम्हाला दिसत असेल. तर हे टार्गेट जवळपास 1 मिनिटं. इथून जर कॅप्चर केलं, तर 100 पॉइंटचं इथून आहे. तर एक्झॅक्ट 100 पॉइंटला जर तुम्ही हे चेक केलं, तर इथं काय म्हणतात त्याला मार्केट कायम गॅप अप, गॅप डाऊनच होत असते. तर बऱ्यापैकी जर आपण इथून जर समजा इथं मार्केट ओपन झालं, तर हा किती पॉइंट बसतोय बघा. हा जवळपास 165च्या पॉइंट आसपास बसतोय. म्हणजे थोडंसं गॅप डाऊन आपण मार्केट ओपन केलं असं कन्सिडर केल्यानंतर. तर ठीक आहे. उद्या जर मार्केट आउट ऑफ द बॉक्स ओपन झालं, तर प्लॅन मी अपडेट करतो ग्रुपवरती. आणि जर आपल्या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं, तर टप्प्यातला कार्यक्रम म्हणायचा आणि आपल्याला बुलिशचे पण रेट मिळतील. म्हणजे हा पण मिळेल, हा पण मिळेल आणि जर समजा गॅप डाउन ओपन झाला, तर वेल एंड गुड आपल्याला कंटिन्यू ट्रेड खाली मिळेल. ठीक आहे. असा दिवस आहे उद्याचा. इंटरेस्टिंग आहे उद्याचा दिवस पण. आजचा जसा इंटरेस्टिंग होता, तसा उद्याचा पण दिवस इंटरेस्टिंग असणार आहे. ठीक आहे. थँक आपला जर व्हिडिओ आवडत असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. थँक नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा मार्केट आज आपल्या टप्प्यातला कार्यक्रम झाला, की फ्लॅट ओपनिंग झालं, की आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं, की जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं, तर आपल्याला इझिली ट्रेड मिळेल. जो की आपण हा ट्रेड कॅप्चर केला.
ठीक आहे. आपण हा ट्रेड कॅप्चर केला. ठीक आहे. नंतर इथे एक सेलिंग स्कॅल्प पण आपण बोललेलो, की जे ह्या लाईनच्या होती आता मी डिलीट मारली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. इथं आपण एक सेलिंगचा स्कॅल्प केला. ठीक आहे. तर तो हा एवढा होता. त्यानंतर आपण एक बायिंगचा स्कॅल्प पण केला. कारण बायिंगचा स्कॅल्प मी ग्रुपवरती अपडेट केलेला. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण ट्रेडमध्ये काय नाही केलं. मग त्यानंतर हा एक मूव्ह झाला, हा एक मूव्ह झाला. आपला अशी अपेक्षा होती, की हा पुन्हा रिटेस्ट करून खाली यावा.